नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आवडत्या मराठी जी.के क्यूज चॅनलवर. इथे तुम्हाला मिळतील रोज नवीन जनरल नॉलेज प्रश्न. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि व्हिडिओला लाईक करून तुमच्या मित्रासोबत शेअर करा. तर चला मग आजची भन्नाट जी.के क्यूज सुरू करूया. हत्तीचे पिल्लू किती वर्षापर्यंत आपल्या आईचे दूध पिते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत 2 वर्ष, ब 3 वर्ष, क 4 वर्ष, ड 5 वर्ष. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड 5 वर्ष. हत्तीचे पिल्लू 5 वर्षापर्यंत आपल्या आईचे दूध पिते. रेल्वे थांबवण्यासाठी कोणत्या रंगाचा वापर केला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत लाल रंग, ब हिरवा रंग, क पिवळा रंग, ड निळा रंग. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड लाल रंग. रेल्वे थांबवण्यासाठी लाल रंगाचा वापर. घरी कोणते झाड लावल्याने घराचा नाश होतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत वडाचे झाड, ब पिंपळाचे झाड, क आंब्याचे झाड, ड कडुनिंबाचे झाड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे वडाचे झाड. घरी वडाचे झाड लावल्याने घराचा नाश होतो. गांधीजींचा चष्मा कोणत्या देशाने विकत घेतला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत जपान, ब अमेरिका, क चीन, ड भारत. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब अमेरिका. गांधीजींचा चष्मा अमेरिका या देशाने विकत घेतला. कोणता प्राणी व्हिडिओ गेमसुद्धा खेळतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कुत्रा, ब माकड, क चिंपांजी, ड मांजर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क चिंपांजी हा प्राणी व्हिडिओ गेमसुद्धा खेळतो. कोणती भाजी खाल्ल्याने केस गळणे थांबण्यास मदत होते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत कारले, ब बटाटा, क दुधी भोपळा, ड गाजर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड गाजर. ही भाजी खाल्ल्याने केस गळणे थांबण्यास मदत होते. खालीलपैकी कोणता पदार्थ साबण बनवण्यासाठी वापरला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत मीठ, ब तेल, क सोडा, ड वरील सर्व. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड वरीलपैकी सर्व पदार्थ साबण बनवण्यासाठी वापरले जातात. कोणत्या प्राण्याचे रक्त हिरव्या रंगाचे असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत पोपट, ब मोर, क साप, ड सरडा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड सरडा. या प्राण्याचे रक्त हिरव्या रंगाचे असते. कोणती भाजी महिनाभर खराब होत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत दुधी भोपळा, ब बटाटा, क भोपळा, ड दोडका. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क भोपळा. ही भाजी महिनाभर खराब होत नाही. कोणत्या प्राण्याचे दूध मानवाला पचवता येत नाही? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत उंट, ब गाढव, क सिंहीण, ड कुत्रा. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क सिंहीण. सिंहीण या प्राण्याचे दूध मानवाला पचवता येत नाही. घरी कोणते झाड लावल्याने संपत्ती आकर्षित होते असे मानले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अशोक, ब पिंपळ, क वड, ड मनी प्लांट. तर
बरोबर उत्तर आहे ड मनी प्लांट. घरी मनी प्लांटचे झाड लावल्याने संपत्ती आकर्षित होते असे मानले जाते. कोणता प्राणी भूक लागल्यावर स्वतःचेच शरीर खातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत माकड, ब सरडा, क विंचू, ड उंदीर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ड उंदीर. हा प्राणी भूक लागल्यावर स्वतःचे शरीर खातो. 100 रुपयाच्या नोटावर किती भाषा लिहिलेल्या असतात? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ 12, ब 15, क 17, ड 21. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क 17. 100 रुपयाच्या नोटेवर 17 भाषा लिहिलेल्या असतात. कोणता पक्षी रात्रीचा राजा म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ घुबड, ब मोर, क कावळा, ड वटवाघूळ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे अ घुबड. हा पक्षी रात्रीचा राजा म्हणून ओळखला जातो. कोणता प्राणी आपली सर्व कामे सोंडेने करतो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ मुंगी, ब मगर, क हत्ती, ड जिराफ. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क हत्ती. हा प्राणी आपली सर्व कामे सोंडेने करतो. पहिल्या मानवाचा जन्म कोणत्या देशात झाला? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत भारत, ब नेपाळ, क आफ्रिका, ड जपान. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे क आफ्रिका. पहिल्या मानवाचा जन्म आफ्रिका या देशात झाला. कोणते शहर आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ आग्रा, ब लखनौ, क रामपूर, ड अजमेर. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब लखनौ. हे शहर आंब्याचे शहर म्हणून ओळखले जाते. कोणता देश विजांचा देश म्हणून ओळखला जातो? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत अ चीन, ब भूतान, क मंगोलिया, ड थायलंड. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब भूतान. हा देश विजांचा देश म्हणून ओळखला जातो. कोणत्या भाजीमध्ये सर्वाधिक कॅल्शियम असते? तर या प्रश्नाचे ऑप्शन आहेत दुधी भोपळा, ब मोहरीची पाने, क काकडी, ड टोमॅटो. तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ब मोहरीची पाने. या भाजीमध्ये सर्वाधिक कॅल्शियम असते.